लाडकी बहीण योजनेसाठी काही खात्यांचे पैसे वळवण्यात आल्याचा आरोप गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीतल्याच काही नेत्यांनी केला होता। यावरून अर्थमंत्री अजित पवारांवर या नेत्यांनी टीकाही केली होती। पण या सगळ्यावर अजितदादांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून उत्तर दिलं आणि अजितदादा बोलताच टीका करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचा नूरच बदलला। नेमकं काय घडलं पाहूया। बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, व्यासपीठावर अजित पवार बोलत होते आणि बोलता बोलता अजित पवारांनी निधीवरून होत असलेल्या चर्चांवर, नेत्यांच्या वक्तव्यांवर अखेर आपलं मौन सोडलंच। बाबांनो, यंदाचा 7,20 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारने जवळपास 40% गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून दिलं। दरारी दिले की नाही? 41%, सॉरी मी 40% म्हटलं, 41%। हे पुढे येतच नाही। कुणीतरी सांगतं अजित पवारांनी अन्याय केला, मग त्याच्यातनं माझा कार्यकर्ता थोडासा गडबडतो। दादांचा रोख होता तो शिवसेनेच्या काही नेत्यांकडे। लाडकी बहीण योजनेमुळे अनेक खात्यांचा निधी वळवण्यात आल्यानं काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यात आघाडीवर होते संजय शिरसाट। तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत। पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाही आहे। सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल। पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतोय, पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही, परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल। पण शिरसाटांसह अनेक नेत्यांच्या या नाराजीवर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तोंड उघडलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी महायुतीतल्या नेत्यांचा सूर बदलला। खुद्द शिरसाट काय म्हणाले ते ऐका। फायनान्स डिपार्टमेंटने 60%चा GR काढलेला आहे, परंतु आणखीन ते निधी आणखीन आलेला नाही। त्याच्यामुळं सर्वच मंत्र्यांची अशी अपेक्षा होती की अर्थमंत्री साहेबांशी बसावं, चर्चा करावी आणि एक सिस्टीम ज्याला म्हणतो आपण ते सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करावा। आपण काल अजित पवारांनी नाही अजित दादा ते बोलले असेल, मिश्किलपणे बोलले असेल, परंतु आमची त्यांची 1 to 1 चर्चा झालेली आहे। आता सध्याला आमचे कोणतेही वाद नाहीत आणि जेव्हा एकमेकांशी संवाद होतो त्यावेळेला ह्या वादाला अर्थ राहत नाही। शिरसाटांसह शिवसेनेचे आणखी एक नेते प्रताप सरनाईकांनीही निधीवरून कोणतीही नाराजी नसल्याचं म्हटलंय। उलट परिवहन खात्याला अजित पवारांनी भरभरून दिलंय असाही दावा त्यांनी केलाय। दर वर्षाला 5,000 याप्रमाणे 5 वर्षामध्ये म्हणजे 29 ते 30 ह्या कालावधीमध्ये आमच्या 25,000 बसेस तरी महामंडळाच्या असतील आणि त्यासाठी अजितदादांनी निधी देण्याचं मान्य केलं आणि मला आतापर्यंतचा जो अनुभव आहे अजितदादांचा गेल्या 25 वर्षाचा, त्यामुळे अजितदादा जे बोलतात ते खरं करतात असं मला तरी माझ्या बघा बाकीच्या नेत्यांबद्दल मला माहिती नाही, परंतु जुना सहकारी म्हणून कदाचित माझ्यावर त्यांचं जास्त प्रेम असेल। मी अजितदादांवर खुश नाही, उलट बोलतोय अजितदादा माझ्यावर खुश आहेत। लाडकी बहीणसाठी 2 विभागांचा निधी वळवल्याची अनेकांची तक्रार होती। एक म्हणजे आदिवासी विभाग आणि दुसरा सामाजिक न्याय विभाग। पण या खोट्या चर्चा असल्याचं सांगत केवळ बदनामीसाठी हे होत असल्याचा घणाघात अजित पवारांनी केलाय। काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात। काही आपला संबंध नाही। काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं। 40% गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून दिलं।
दरारी दिले की नाही? 41%. सॉरी, मी 40% म्हटलं. 41%. हे पुढे येतच नाही. कुणीतरी सांगतं अजित पवारांनी अन्याय केला, मग त्याच्यातनं माझा कार्यकर्ता थोडासा गडबडतो. या निधी प्रकरणावरून अजित पवार रोखठोक बोलले. त्यानंतर तक्रार करणाऱ्या नेत्यांचाही सूर बदलला. या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी काय म्हटलंय तेही ऐका. गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो. असे काही बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आलाच आहे. आता पुरवणी मागण्या जूनच्या बजेटमध्ये ते मिळणार आहेत. असे लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये विरोधकांना नेहमीच पोट सुटलेलं आहे. त्यांना लाडक्या बहिणी नकोच आहेत, पण आमची कमिटमेंट लाडक्या बहिणीबरोबर आहे. त्या योजनेला पैसा कमी नाही आहे आणि लाडक्या बहिणींच्यामुळे कोणत्या योजनेलाही कुठं पैसा कमी पडत नाही. हे विनाकारण एक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जो विरोधी पक्षाकडून होतोय, कारण दुर्दैवाने विरोधी पक्षाकडे आता काही शिल्लक राहिलं नाही. हा एक त्यांनी मला वाटतं आपली एवढी पिछाड काय झाली, आपल्या राजकीय पक्षांची अस्तित्व का धोक्यात आलेले आहेत, याच्यात जास्त वेळ देण्याची गरज आहे. त्यामुळे आता निधी वाटपावरून खरंच या नेत्यांमध्ये गैरसमज होता की दादांनी खडसावल्यामुळे त्यांनी आपला सूर बदलला, याचीच सध्या चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.